समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत नाशिक जिल्ह्यातील मोहगाव आणि बाभळेश्वर ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये विविध विकास कामांना वेग आलाय। 17 सप्टेंबर पासून सुरू झालेल्या आणि 31 डिसेंबरला सांगता होणाऱ्या या अभियानाच्या पार्श्वभूमीवर गावांमध्ये अनेक पायाभूत कामे मार्गी लागल्याची माहिती मिळाली। मोहगावच्या ग्रामपंचायत अधिकारी योगिता पुंड आणि सरपंच सुरेखा टेळे यांच्या पुढाकार्याने दोन्ही गावांमध्ये योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे। जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी ओमकार पवार यांनी दिलेल्या सूचनांनुसार विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात येणाऱ्या अभ्यासिकेचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले। ग्रामीण भागातील शिक्षण सुविधा बळकट करण्यासाठी ही मोठी सुविधा ठरणार असल्याचं ग्रामस्थांचे म्हणणे आहे। दरम्यान आज मोहगाव आणि बाभळेश्वर गावांमधील महिला ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली। बैठकीत शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती महिलांना देण्यात आली। यावेळी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना अंतर्गत पात्र महिलांना इन्शुरन्स सर्टिफिकेटचे वितरण देखील करण्यात आले। गावाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी आणि ग्रामस्थ यांना सोबत घेऊन ग्रामविकास अधिकारी नियोजनबद्ध पद्धतीने काम करीत आहे। छोट्या गावात सुद्धा योजनांच्या मदतीने भविष्यात आणखी महत्त्वाची विकास कामे होतील असा विश्वास ग्रामविकास अधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय। समृद्ध पंचायत राज अभियानामुळे मोहगाव आणि बाभळेश्वर या गावांमध्ये विकास प्रक्रियेला मोठी चालना मिळत असून ग्रामीण विकासाची नवीन दिशा या उपक्रमातून दिसून येते। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। आता सध्या आपण ग्रुप ग्रामपंचायत मोहगाव आणि बाभळेश्वर या गावात आलेलो आहोत। या गावचा सर्वांगीण विकास आधी झालेलाच आहे, मात्र मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान जे 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत असणार असून आता काही दिवसातच या योजनेची सांगता होणार आहे आणि या योजनेअंतर्गत आशा वर्कर्स आणि या गावच्या ग्रामविकास अधिकारी योगिता पुंड यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक कामकाजे झालेली आहेत। आपल्यासोबत आशा सेविका आहेत, आपण त्यांच्याकडूनच याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया। मी भारती दीपक साळवे, बाभळेश्वर आशा सेविका आहे। मी आमची PSC आहे, शिंदे PSC आहे आणि आम्ही समृद्ध पंचायत राज ह्या योजनेअंतर्गत आम्ही 19 ते 49 वयोगटातील महिलांचं HB चेक केलं आणि किशोरीन मुलींचं पण आम्ही HB चेक केलं। परत आम्ही आयुष्यमान भारतचे कार्ड काढले, आभाचे कार्ड काढले। परत सर्व महिलांना कर्करोगाविषयी माहिती सांगितली आणि ज्या सुविधा गावामध्ये पुरवणं गरजेचं आहे त्याचा पण पाठपुरावा केलाय आणि त्या गावापर्यंत कशा आणता येईल याचे पण नियोजन केलेले आहे। नमस्कार, मी सौ सुमन मधुकर टेळे, बाभळेश्वर अंगणवाडी क्रमांक 2 चे कार्यकर्ते असून एकात्मिक बालविकास प्रकल्प नाशिक या अंतर्गत काम करते। त्याचबरोबर आता सध्या चालू असलेला समृद्ध ग्राम अभियानाअंतर्गत 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर ह्या कालावधीमध्ये आम्ही आमच्या बऱ्याच पद्धतीच्या म्हणजे ज्या आरोग्याच्या असतील, आहाराच्या असतील, मुलांच्या, गरोदर माता, स्तनदा माता, किशोरीन मुली यांना बऱ्याच प्रकारच्या सुविधा दिल्या आहेत। जशा किशोरी मुलींचा HB, गरोदर मातेंचं वजन, उंची, आरोग्य तपासणी, लसीकरण हे देखील ह्या कालावधीमध्ये प्रामुख्याने करून घेतले आहे। त्याचबरोबर आमच्या गावामध्ये आता सध्या चालू असलेली ऊसतोड, या ऊसतोडीमध्ये पण बऱ्याच प्रकारच्या गरोदर, किशोरी, लहान बाळ हे पण आलेले आहेत। तर अशा कार्यकर्त्याच्या मदतीने आम्ही त्यांचे लसीकरणाचं कामकाज करून घेत आहोत आणि त्याचबरोबर आमच्याकडे आहार आणि आरोग्य, त्याचबरोबर अंगणवाडी जसे परसबागेची जशी माहिती आहे तशीच आम्ही आमचे ज्या पालक गरोदर माता आहे, स्तनदा माता आहे यांना यांच्या घरी जे सांडपाणी आहे त्या सांडपाण्याची विल्हेवाट त्यांच्या परसबागेमध्ये करायला लावलेली आहे की ते पाणी वाया न जाता परसबागेत जर आपण काही पीक जर घेतलं तर ते बिना फवारणीचं किंवा रासायनिक खत नसून ते शरीरासाठी योग्य असणार आहे। तर अशा परसबागांची पण लागवड बऱ्याच मोठ्या प्रमाणात महिलांच्या घरोघर जाऊन करून घेतलेली आहे। त्याच पद्धतीने शाळेची, अंगणवाडीची यांची पण परसबाग तयार झालेली आहे आणि त्याचबरोबर आम्ही दरमहा वजन ते घेतोच, पण या अभियानाअंतर्गत अजून चांगल्या पद्धतीने कशा मातांना त्याचं माहिती कळेल, आज सुद्धा FRSचं काम असेल किंवा कुठल्या गोष्टींचं काम असेल जे शासनाकडून आलेलं असेल ते आमच्या गावाने पुढारपणाने करून घेतलेलंच आहे। तर माहिती विचारल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद। आताच आपण मदतनीस आणि ज्या काही आशा सेविका आहेत त्यांच्याकडून अधिक माहिती जाणूनच घेतली आहे। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान जे आताही सुरू आहे आणि काही दिवसातच या योजनेची सांगता होणार आहे आणि या योजनेअंतर्गत अनेक गावचा विकास होत आहे आणि ग्रुप ग्रामपंचायत मोहगाव आणि बाभळेश्वर गावचा देखील विकास करण्यात आला आहे। अनेक मीटिंग्स किंवा अहोरात्र काम करून ज्या काही योजना असेल त्या मार्गी लावण्याचं काम ग्रामविकास अधिकारी
पुंड या करत आहेत, तर आपण त्यांच्याकडनंच याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया. नमस्कार, मी योगिता पुंड, ग्रामपंचायत अधिकारी मोहगाव बाबळेश्वर, तालुका जिल्हा नाशिक. मी जून महिन्यापासून, जून 2025 पासून ह्या गावामध्ये कार्यरत आहे. तर या गावामध्ये आज गुरुवार आहे, तर गुरुवारी आपण बाबळेश्वर येथे महिला सभेसाठी आलेलो आहे. तर गुरुवार हा आपला मुख्यालयाचा दिवस असतो, म्हणजे राहण्याचा. तर आपलं मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान जे आहे ते 17 सप्टेंबर पासून चालू झालेलं आहे. तर ह्या अभियानाची प्रसिद्धी तर आपण प्रभावीपणे केलेली आहे. त्या अभियानामध्ये गावकऱ्यांचा जास्तीत जास्त सहभाग आम्हाला मिळालेला आहे आणि ह्या अभियान काळामध्ये पंचायतीच्या, जिल्हा परिषदेच्या माननीय माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार सर, माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी फडवळ मॅडम, आमच्या बीडीओ मॅडम, नाकाड मॅडम आणि आमचे विस्तार अधिकारी, या सगळ्यांचं म्हणजे इतकं ह्या योजनेसाठी फॉलोपासून सगळ्यांना इतकं प्रोत्साहन देतं की जास्तीत जास्त ह्या योजना पूर्णपणे ह्या अभियानाचं राबवणं सक्षम, म्हणजे त्याचं यशस्वी सगळं गावात प्रत्येक महिलेपर्यंत, प्रत्येक ग्रामस्थापर्यंत पोहोचवावा हा मेसेज, म्हणजे हा निरोप मिळावा, प्रत्येकाच्या योजना आणि ह्या अभियानाचं फलित व्हावं. तर इथेच आम्ही नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून वाचनालयाचं लायब्ररी जी आहे, अभ्यासिका सावित्रीबाई फुले अभ्यासिका बाबळेश्वरमध्ये चालू केलेली आहे. ग्रामपंचायतीच्या इमारतीमध्ये रंगकाम, फर्निचरचं काम पुरं होऊन आता येत्या 1-2 दिवसामध्ये आम्ही ती विद्यार्थ्यांसाठी अभ्यासासाठी खुली करणार आहोत. तर हा उपक्रम आमचा अभियान काळामध्ये झालेला आहे. तसेच अभियान काळाचे जे 8 घटक आहेत, त्या अभियानाचे आपले 8 घटक आहेत. त्या 8 घटकांमध्ये जास्तीत जास्त लोकसहभाग घेणं, पंचायतीचं सक्षमीकरण करणं, पंचायतीच्या सक्षम ग्रामपंचायत, सुशासनयुक्त ग्रामपंचायतीमध्ये जे ग्रामपंचायती अंतर्गत आमच्या ज्या सेवा दिल्या जातात, जरी ग्रामपंचायत आमची पळसेच्या पासून लांब असेल तरी ग्रामपंचायतीमध्ये ई-केवायसी करणं, लाडक्या बहिणींची ई-केवायसी करणं, नरेगाची ई-केवायसी करणं, जॉब कार्ड, पैसे, म्हणजे जे काय असेल छोट्या छोट्या गोष्टी, रिचार्ज आहे, दाखले देणं आहे, महिलांचे छोटे कामं असतात, दाखले, उतारे, 8 नंबर, सगळ्या जे काही सेवा दिल्या जातात त्या सगळ्या सेवा आम्ही ग्रामपंचायतीकडनं दिल्या जातात. कोणाचे आधार कार्डचे किरकोळ प्रॉब्लेम असेल ते पण आम्ही ग्रामपंचायतीमध्ये तिथे बसून आमच्या ऑपरेटर आहे गोसावीताई, सीमा गोसावीताई, ह्या करत असतात. तर ग्रामपंचायत सक्षमीकरणासाठी आमच्या ज्या घरपट्टी वसुली आहे त्याच्या आपल्या शासन परिपत्रकानुसार मागील थकबाकीचं 50% चालू पूर्ण भरल्यास तर मागील थकबाकीवर 50% सूट देण्यात आलेली आहे. तर ग्रामस्थांनी लवकरात लवकर घरपट्टी भरावी यासाठी कर्मचारी आहे ग्रामपंचायतीचे, ते घरोघरी जातात आणि लोकांनी प्रोत्साहनपर म्हणजे स्वतःहून घरपट्टी भरावी याकरता ग्रामपंचायतीकडनं ओला सुक्या कचऱ्याचं विलगीकरण करावं म्हणून 2 डस्टबिन पण देण्यात आलेले आहे. आपली पाणी पुरवठ्याची योजना चालू आहे, तिचं पण जास्तीत जास्त फॉलोअप घेऊन सरपंचांच्या माध्यमातून ते योजनेचं पूर्ण म्हणजे घरोघरी स्वच्छ पाणी गेलेलं आहे. गावामध्ये एटीएम, दोन्ही मोहगाव आणि बाबळेश्वर दोन्ही गावांमध्ये स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्याकरता एटीएम आहे, वॉटर फिल्टर आहे, मशीन बसवलेले आहेत. त्याच्यानंतर आम्ही लोकसहभागातून जे काय कामं म्हणजे प्रत्येक नागरिकांनी याच्यात सहभाग घ्यावा म्हणून लोकसहभागातून जी काही कामं केली ती सरपंच ताईंनी गावातल्या सगळ्या म्हणजे पूर्ण सदस्य कार्यकारिणींनी माझ्या लोकांना घरोघरी जाऊन त्यांना लोकसहभागासाठी जे प्रेरित केले त्या कामांचं जे काय आहे त्या सरपंच ताई सांगतीलच. त्याच्यानंतर पाणंद रस्ते आमच्याकडे 2 मंजूर झाले आहे. नरेगाचं आम्ही अभिसरण घरकुलांशी करून घरकुलं परिपूर्ण करण्यासाठी उद्दिष्ट ठेवलेलं आहे आणि योजनेअंतर्गत आम्ही गावामध्ये लोकसहभागातून बऱ्यापैकी म्हणजे रस्ता दुरुस्ती जी असेल ती छोटी छोटी कामं आहे, मुरुम टाकणं वगैरे ह्यांची लोकसहभागातून लोकांनी पूर्णपणे मदत करून आणि ती कामं पण केलेली आहे. गावामध्ये वनराई बंधाऱ्याचं काम परिपूर्ण झालंय. तर पूर्णपणे म्हणजे 17 सप्टेंबर पासून मुख्यमंत्री पंचायत राज अभियान हे जे आम्ही राबवतोय ते अभियान राबवताना मला माझ्या सरपंच ताई, उपसरपंच, गावातली पूर्ण माझी कार्यकारिणी जी आहे, ग्रामपंचायतीचे कर्मचारी आहे, चेतन, गोकुळ भाऊ आणि माझे पूर्ण कर्मचारी आहे, आशा वर्कर आहे, अंगणवाडी कार्यकर्ता आहे, ऑपरेटर आहे आणि माझं पूर्ण मोहगाव बाबळेश्वरच्या सगळ्या माझ्या भगिनी, ग्रामस्थ या सगळ्यांचं मला अभियान यशस्वी करण्यामध्ये खूप मोठं सहकार्य मिळतं. धन्यवाद. तसंच आपण ग्रामविकास अधिकारी योगिता पुन यांच्याकडनं अधिक माहिती जाणूनच घेतली की गावचा त्यांनी कशा प्रकारे योजनेअंतर्गत विकास केला आहे आणि जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी ओमकार पवार साहेब यांच्या सूचनेनुसार त्यांनी त्यांच्या गावात अभ्यासिका देखील सुरू केली आहे आणि या अभ्यासिकेअंतर्गत 15 ते 17 विद्यार्थी अभ्यास देखील करत आहेत आणि ते नक्कीच भविष्यात मोठ्या पदावर देखील लागतीलच, ही खूप मोठी अपेक्षा आहे. आणि आता आपल्यासोबत याच गावच्या सरपंच ताई सुरेखा टिळे आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांनी योजनेअंतर्गत किंवा लोकनिधीतून कोणकोणती कामे मार्गी लावली आहेत. नमस्कार, मी सौ सुरेखा योगेश टिळे. मी ग्रुप ग्रामपंचायत मोहगाव बाबळेश्वरची सरपंच असून
या ठिकाणी आत्ताच ग्रामविकास अधिकारी मॅडम यांनी 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत जे काही दोन्ही गावांमध्ये आमच्या कामं झाली किंवा यापुढेही आम्ही जे काही कामं करणार आहे त्याचं वर्णन या ठिकाणी केलं आहे. मी लोकसहभागातून जे काही कामं आमच्या गावामध्ये झाली त्याचं वर्णन करते. या ठिकाणी आम्ही बाबळेश्वर गावामध्ये उमा महेश्वर महामंदिराचे लोक सहभागातून रंगकाम केले, तसेच मोहगावमध्येही रंगकाम चालू आहे. त्यानंतर या ठिकाणी मोहगावमध्ये रस्त्रीकरण इतर निधीतून चालू आहे. मोहगावचे दशक्रिया विधीचे रंगकाम देखील या ठिकाणी लोकसहभागातून करण्यात आले. तसेच प्रवेशद्वाराच्या ठिकाणी लोकसहभागातून आम्ही नारळाची झाडं देखील लावलेली आहेत आणि भविष्यात अजून आणखी देखील कामं करण्याचा आमचा उद्देश आहे. एवढे बोलून मी 2 शब्द संपवते. धन्यवाद. नक्कीच ग्रामविकास अधिकारी आणि सरपंच ताईंनी सांगितल्याप्रमाणे एवढं छोटं गाव असून देखील अनेक विकास कामांनी हे गाव परिपूर्ण आहे. अनेक योजना या गावात राबवल्या जात आहे आणि ताईंनी आपल्याला जी माहिती दिली त्याबद्दल नाशिक लोकशाही न्यूज तर्फे त्यांचे धन्यवाद. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार साहेब यांच्या सूचनेनुसार या गावात देखील अभ्यासिकेचं काम पूर्णत्वावर आहे आणि येत्या काही दिवसातच या अभ्यासिकेचं उद्घाटन होणार आहे. आणि उद्घाटन होण्याआधीच अगोदरच म्हणजे या अभ्यासिकेमध्ये 15 ते 17 विद्यार्थी अभ्यास देखील करत आहेत. तर आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत जे येथेच अभ्यास करतात, तर आपण त्यांच्याकडूनच याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया. माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ओमकार पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या गावात नवीन लायब्ररीचं काम पूर्णत्वास आल्यामुळे, नवीन फर्निचर आणि लाईट वगैरे दिल्यामुळे आमची गावची ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, ग्रामसेवक मॅडम यांच्या सहकार्यामुळे काम पूर्ण झाल्याबद्दल त्यांचे आभार. माझं नाव वैशाली भाऊसाहेब जंबाळ. मी मोहगाव बाबळेश्वर इथे राहते. आमची इथे अभ्यासिकेचं काम करून दिलंय. इथल्या सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थांचं मनपूर्वक आभार. आणि मी पोलीस भरतीची तयारी करते आणि इथे लवकरच अभ्यासिकेचं उद्घाटन होणार आहे, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.